भारतीय अरण्य ऋषी पद्मश्री मारुती चितमपल्ली हे निवर्तलेले आहेत। वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। मारुती चितमपल्ली यांनी अनेक मोठ्या प्रमाणात साहित्य लिहिलेलं आहे। साहित्य विश्वातील एक मोठं नाव। वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। अरण्य ऋषी अशी त्यांची ओळख होती। त्यांना पद्मश्री पुरस्कार सुद्धा त्यांच्या लेखनासाठी मिळाला होता। तर चितमपल्ली यांचं नाव मारुती बी चितमपल्ली। त्यांच्या संदर्भातील माहिती पाहूयात। चितमपल्ली यांचा जन्म 5 नोव्हेंबर 1932 रोजी झाला। निसर्गवादी, वन्यजीव संरक्षक आणि मराठी लेखक म्हणून ते प्रसिद्ध होते। सोलापुरामध्ये लहानाचे मोठे झाले। कोइंबतूर येथील राज्य वनसेवा महाविद्यालयात त्यांचं शिक्षण झालं। महाराष्ट्र राज्य सरकारच्या सेवेत ते होते। विविध जंगलांमध्ये आणि राष्ट्रीय उद्यानांमध्ये त्यांनी अभ्यास केला आणि यावर सविस्तर असं लेखन सुद्धा केलं। शासनाच्या सेवेतून उपमुख्य वन संरक्षक म्हणून ते निवृत्त झाले। कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य तसंच मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा होता। 2006 मध्ये सोलापुरात झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषवलंय। 2017 महाराष्ट्र शासनाच्या विंदा करंदीकर स्मृती जीवन गौरव पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला।